किंवा मग मी किन्नर आहे, मला किन्नर लोकातच राहायचं. हा ते देवकर जाने ते हिजरे छक्के ते तृतीयपंथी किन्नर, म्हणजे घरच्या लोकांना वाटून नाही की बाबा माझं लेकरू आमची इज्जत घालते. कळायला लागले की बाबा की आपण मुळात मुलगा नाही. माझी आई ओरडायची रडायची की तू असं का करतोस. म्हणजे हे डाक वाजवत असताना किंवा एक समाजामध्ये तुम्हाला एक प्रतिष्ठाही भेटते. हो, पण कुठेतरी काही लोक असे असतात खूप इज्जत आहे त्याच्यामध्ये. काय त्रास नेमकं काय त्यांच्या घरी आमच्या हातचं काही काम असते म्हणून ते दिखावा करतात. किन्नर लोकांसोबत तर 90% लोक लग्न करत नाही. पण बाकीचे तोच रुटीन फॉलो करतात की टाळ्या मागणं आणि पैसे मागणं आणि या पद्धतीमध्ये आपलं पोट भरणं. म्हणजे शिकलेले पण खूप आहेत, पण ते पुढे यायला भितात. दुसरी गोष्ट म्हणजे तृतीयपंथीयांकडे लोकांची बघण्याची नजर वेगळी असते. खूप म्हणजे ते भीक मागणं या पलीकडे जाऊन पण वाईट नजर टाकतात ते लोक. दे रे भाऊ, दे रे भैया, दे रे दादा. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. जो विषय म्हणजे आपण सगळेजण त्यांना पाहतो आणि पाहून कुठेतरी आपण कानाडोळा करतो त्याकडे. हाच विषय म्हणजे तृतीयपंथी. आपण शंकराच्या नटराजाला स्वीकारलं, पण त्याचंच रूप असलेल्या तृतीयपंथीयांची कुठेतरी आपण अवहेलना करतो. म्हणजे देवाला आपण स्वीकारतो आणि एकीकडे त्याचाच अंश असलेल्या लोकांकडे आपण कानाडोळा करतो. याच विषयावरती नेमकं त्यांचं आयुष्य काय, त्यांच्या अडचणी काय, नेमक्या कोणकोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं, या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर आपण करणार आहोत. आणि तुम्हा सर्वांचं या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे टाळी मागची कहाणी, या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत सुप्रिया गंधपवाड, ज्या वेल एज्युकेटेड आहेत, B.Com कम्प्लीट झालेलं आहे त्यांचं आणि सध्या पोलीस भरती करतात, पोलीस भरतीचं शिक्षण घेतात आणि प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होण्याचं त्यांचं ध्येय आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार मॅडम, युवा राज्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. माझा पहिला प्रश्न असा आहे की B.Com तुम्ही शिकलात, खर तर आपण पाहतोय तृतीयपंथीयांचं आयुष्य जन्माला यायचं आणि टाळ्या वाजवत कुठेतरी पैसा मागत आपलं पोट भरायचं इथपर्यंत मर्यादित असतं. पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही B.Com सारखे शिक्षण घेतलात आणि पोलीस भरतीमध्ये आता मजल मारताय. कसा होता इथपर्यंतचा संघर्ष? मी प्रॉपर मुखेडची. मुखेड मध्ये मी म्हणजे माझं पूर्ण आतापर्यंत शिक्षण सगळं तिथं झालेलं आहे. 7वी पर्यंत म्हणजे मला काही कळालंच नाही की बाबा मी अशी आहे, मी असं. म्हणजे जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं राहणीमान, गेटअप, मुलींसारखं राहणं, असं करणं तसं करणं. आता सगळ्यात पहिले बोलण्याचा उद्देश हे की बाबा म्हणजे मी हे डाक वाजवण्याचं सुरुवातीला मी जेव्हा म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये आले कम्युनिटीमध्ये, तेव्हा डाक हा विषय घरच्या लोकांपासून सगळ्यांपासून लपून चोरून जायचं, डाक वाजवायचं, एक दिवस तिकडे राहायचं, एक दिवस इकडे राहायचं घरी. म्हणजे घरच्या लोकांना वाटून नाही की बाबा माझं लेकरू आमची इज्जत घालते, आम्हाला कुठं तर 4 लोक बोलतील, असं करतील. जेव्हा नंतर वाटायला लागले की बाबा खरंच माझी रिअल लाईफ की बाबा हे साडीवर राहणं हेच माझी जिंदगी आहे, मी हे पॅन्ट शर्ट घालून ह्याच्यामध्ये नाही राहू शकत. मग तिकडं कायमस्वरूपी मी घरी सांगितलं की बाबा असं असं मी ह्याच्यामध्ये चालले. मग घरचे लोक नको जाऊ, कशाला, काय नाही, असं तसं बोलले, रडले. पण मी ऐकले नाही की बाबा माझी जिंदगी ही आहे. मी ठरवलंच होतं माझी जिंदगी आहे, मला इथं जगणं होणार नाही. कारण घरच्या लोकांमध्ये राहिलं, एकतर घरात राहून घरच्या लोकांना त्रास, मग त्याच्या दूर गेलं तरी त्रास, जवळ राहिलं तरी त्रास. मग म्हणलं जवळ राहून त्यांना आपला काही फायदा नाही, मग दूर जायचं, जाऊन आपल्या लोकात राहून आपण काहीतरी करून दाखवायचं. म्हणून मी माझ्या लोकात गेले. माझ्या लोकात गेल्यानंतर माझं पूर्ण शिक्षण माझ्या लोकात राहून माझ्या घरच्याच लोकांच्या ह्याच्यातून मी केलं. मग 10वी 12वी असं जाणं येणं केलं, शिक्षण झालं. मग पुन्हा B.Com ला वायशी मध्ये मुक्त विद्यापीठ मध्ये मी टीसी टाकली. मुक्त विद्यापीठ मध्ये तिथं जायचं काही प्रश्नच नाही, फक्त प्रॅक्टिकल आणि एक्झाम. ते पण तसं दिलं, जाणं येणं, पॅन्ट शर्ट घालूनच दिलं मी. मग त्याच्यानंतर मग पुन्हा मग माझ्या दिमागमध्ये आलं की 21 मध्ये की बाबा सगळे करायले, आपण का करू नये. आणि आता तर आपल्याला म्हणजे आरक्षण भेटलं ट्रान्सजेंडर साठी, मग करायचं. मला तेव्हा मुळात माहित नव्हतं की ट्रान्सजेंडर साठी आरक्षण नाही. मग असंच मला दुसऱ्यानं सांगितले की बाबा फॉर्म भरणं चालू आहे, तू भर.
मग त्यांनी मला पूर्ण जाहिरात टाकली. जाहिरातमध्ये मुंबईमध्ये जागा जास्त होत्या, मग त्यामुळे मी मुंबई भरला गेल्या वेळेस. शिपी मुंबईमध्ये फॉर्म भरल्यानंतर शिपी मुंबई कॉन्स्टेबलचा होता आणि कारागृह संभाजीनगर होता. मग दोन्ही जागी फॉर्म भरले. 1 ऑगस्टला माझं सगळ्यात पहिले याचं आलं कारागृहाचं. ग्राउंडला गेले, ग्राउंडला तिथं 30 मार्क आले. आणि मेन म्हणजे कसं झालं, गेल्या वेळेस ग्राउंडला तिथं गेल्यानंतर माझ्या हातामध्ये गॅप आलेला होता. गॅप आलेला असल्यामुळे माझा गोळा आउट ऑफ गेला नाही. मग असंच रडत पडत मी म्हणजे ते हे केले. मग तिथं इतकं चांगलं हे झालं. तिथं 2च फॉर्म होते. 2 फॉर्म मध्ये दुसरे पण ते होते, त्यांनी ग्राउंड मध्ये पण क्वालिफाय झाले नाही. 24 त्यांना आले, मला 30 आले. मग ते क्वालिफाय झाले नाही तरी पण म्हणजे तिथल्या लोकांनी सांगितले की बाबा तुम्ही 2 होते, इथं 2 जागा आहे. लिखित कुठंच नव्हतं, पण ते लोक सांगितले. म्हणजे तिथं एक आशा अलग वाटली की बाबा 99% आपण कुठं तर लागलो. कारण एवढं हे लोक कॉन्फिडन्स म्हणतात आपल्याला, म्हणजे काहीतरी असेल त्यांच्याकडे जागा असेल तेव्हा. मग नंतर तरी त्यांना मी म्हणले बरं की इथं जागा दाखवत नाही जाहिरात मध्ये, जागा असेल तर खुल्याम दाखवते ना, लपून थोडे ठेवणार आहे की बाबा तुमच्यासाठी जागा आहे इथं. मग ते झालं. मग तिथून आले, मग लगेच इकडचं माझं ग्राउंड आलं 2 दिवसांनी. मग तिथं गेले ग्राउंडला, तिथं आलं 35. तिथं 48 तृतीयपंथी होते. 48 मध्ये चालक, कारागृह, कॉन्स्टेबल तिन्ही एकदाच पळवलं. मग ग्राउंड मध्ये 800 मीटरला 48 पैकी दुसऱ्या नंबरला मी होते, टोटल 48 मध्ये. आणि कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये पहिल्या नंबरला मी आले तिथं. आणि जे समोर माझ्या होती व्यक्ती ते चालक साठी होते तिथं. ते तसं झालं. मग तिथं पण लोकांनी तसं म्हणले की बाबा म्हणजे कॉन्स्टेबलच्या ह्याच्यातून तुम्ही फर्स्ट मध्ये होतो, पुढे होतो सगळ्यात, तुमचं पण होणार आणि ते चालकला होते त्यांचं पण होणार. तिथं पण त्यांना हे सांगितले की बाबा जागा दाखवणार. तिथं पण त्यांनी सांगितले की 13 जागा आहे तिथं शिपी मुंबईमध्ये. जागा 13 आहेत, इथं एकही दाखवत नाहीत. फक्त ट्रान्सजेंडर ऑप्शन, ट्रान्सजेंडर मेल, ट्रान्सजेंडर फिमेल एवढं दाखवत, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही दाखवत. मग तिथं पण त्यांनी म्हणलं की बाबा हे होणार म्हणजे होणार यावेळेस. मग ते झालं. लेखीची तारीख आली डिसेंबर महिन्यात. लेखीला गेले, लेखी दिली. लेखीमध्ये कमी मार्क आले, म्हणजे 102 टोटल झाले, पण तिथे 119 ला एसटीची लिस्ट लागली, त्याच्यामुळे तिथला गेला. ते तसंच झालं. मग तिथं ते तेवढं झालं, मग तिथं खचले नाही, ते तसंच मी म्हणलं करायचं वापस, आज नाही उद्या नाही परवा. आपल्याला 4 लोक हसले, बोलले म्हणून आपण मागं सरकलं नाही. मग की बाबा तिथं मागं सरकलं नाही आपल्या लाईफ मध्ये, मग इथं का मागं सरकायचं. इथं जर आज जॉब लागली, उद्या 4 लोक तेच बोलणारे, म्हणतील की बाबा ते किन्नर राहून तिनं काहीतरी केलं, करून दाखवलं. मग त्याच्यामुळे मी मागं बिलकुल सरकले नाही. तिथून वापस येऊन डबल प्रॅक्टिस चालू केली. मग वापस 7 नोव्हेंबर मध्ये जागा निघाली, वापस फॉर्म भरला. मुंबईमध्ये मीरा भाईंदरला फॉर्म भरला कॉन्स्टेबलचा. आणि तुम्ही बोललात की जेव्हा तुम्ही 7वीला होतात तेव्हा तुम्हाला तुमच्यामधले चेंजेस कळायला लागले, आणि बोलताना मेल ट्रान्सजेंडर आणि फिमेल ट्रान्सजेंडर बोललो, तर नेमकं काय असतं मेल ट्रान्सजेंडर आणि फिमेल ट्रान्सजेंडर, हा फरक काय असतो आणि कधी कळायला लागतं की आपण ट्रान्सजेंडर मध्ये आहोत किंवा त्या पद्धतीचे. म्हणजे जसं सवय वाढत जाते, म्हणजे उदाहरणार्थ 12 वर्षाच्या नंतर माणसाचे हार्मोन जसे जसे हे होतात तसं तसं हावभाव माणसाचे चेंज होतात. आता उदाहरणार्थ मी 7वीला गेले, म्हणजे तेव्हा मला असं मुलींच्या बाबतीत म्हणजे मला बिलकुल असं काही वाटत नव्हतं. आता मुलांना कसं मोठं होतात तसं मुलांना वाटतं की बाबा म्हणजे या मुलीला बोला, या मुलीसोबत असं तसं, पण मला तसं काही वाटतच नव्हतं. की मला स्वतःला वाटत होतं की मी खुद मुलगी आहे, मला मुलीसारखं मेकअप करायला आवडते, मला मुलीसारखं राहायला, मला साडी घालायला, कानातले घालायला, नख पॉलिश लावणं, वट पॉलिश लावणं, म्हणजे हे त्याच्यावर. आणि म्हणजे असं मुलामध्ये बसलं ना, हा ते मुलगा छान आहे, ते मुलगा असं आहे, त्याच्यामुळं कळायला लागले की बाबा की आपण मुळात मुलगा नाही. लाख आपल्याला जन्म हा भेटला पण आपण मुलगा नाही, तेव्हापासून कळायला लागलं. हे झालं मेल ट्रान्सजेंडरचं, ज्यांना मुलींकडे अट्रॅक्शन असतं, मुलांकडे असतं. मग फिमेल ट्रान्सजेंडरचं कसं असतं, म्हणजे मेल जे असतात त्यांना वाटतं की आपण मुलगी आहोत, मग ते फिमेल ट्रान्सजेंडर होतात का? हा, नंतर जेंडर चेंज करून. आणि जे मुली आहेत ज्यांना मुलींविषयीच अट्रॅक्शन असतं ते मग मेल ट्रान्सजेंडर. नाही, ते मुलीचा प्रकार ते अलग झाला. मुलीचा प्रकार ट्रान्सजेंडर मध्ये नाही. आता हे ट्रान्सजेंडरचं कसं आहे, आता उदाहरणार्थ
मी मेल म्हणून जन्माला आले, पण मी मेल होते का? जसं जसं माझं वय वाढत गेलं तसं मला कळाले की बाबा मी मेल नाही, मी ट्रान्सजेंडर आहे. मला मुलीबद्दल अजिबात आकर्षण नाही. मला मुलाच्या बाबतीत मला काहीतरी अलग होते, फिलिंग्स अलग येतात. म्हणजे मी मुलगा म्हणून नाही राहू शकत. मी स्वतः मुलगी आहे, पण मला जन्म मुलाचा भेटला. आता तेव्हापासून मग जसं जसं समजायला मग तसं राहणीमान चेंजेस, हावभाव वरचेवर बदलणं, मग घरचे लोक दाबणं, हे करणं, असं राहू नको तसं राहू नको. घरून काय त्रास, म्हणजे घरून काय काय प्रॉब्लेम आले जेव्हा तुम्हाला कळायला लागलं 7वीला तुम्ही की आपले चेंजेस व्हायले, तर तेव्हा घरून काय काय अडचण आलाय? तर असं जनरली तर नाही सांगत. प्रॉब्लेम तर खूप आला. म्हणजे ते सांगण्याचं असं हे झालं नाही, एक दिवस हसू पण येते, रडू पण होते. कारण माझ्या घरी कसं होतं, मला 2 बहिणी, मला भाऊ नाही, मी एकटीच होते आई वडिलांना. आणि मुळात म्हणजे मला म्हणजे आईकडे मामा नाहीत, आजोबा नाहीत, मला 4 मावशीच आहेत. आईला सोडलं तर 4 मावशी, म्हणजे आई आणि दुसरे 4 बहिणी. तिकडं मामा नाहीत, आजोबा पण नाहीत, आणि इकडं वडील नाहीत. मला वडिलांना म्हणजे माझ्या काकांना पण मुलगा नाही, आणि तिकडे आजोबा आजी ते पण नाहीत. त्याच्यामुळे घरच्या लोकांना ते अलग वाटायचं, खूप अलग. माझी आई ओरडायची, रडायची की तू असं का करतोस, हे साडी घालणं तुला योग्य वाटते का, एकुलता एक आहेस तू, तुझे म्हणजे एवढं चांगलं, तू किती छान राहायचं, सगळ्याकडून तुला सपोर्ट आहे, तू असा कर तसा कर. पण किती बी म्हणजे आता उदाहरणामध्ये एक कुत्रा आहे घरामध्ये, त्या कुत्र्याला आपण किती बी पट्टा टाकून त्याला वळलं तर ते कुत्र थांबणार आहे का? नाही. म्हणजे ते समोर कोणी माणूस आलं तर त्याला भोकणारच. तसं झालं, ते कुत्र्यासारखीच लाईफ झाली. इकडून ते किती बी बोलले तरी आपण करायचं आपल्या मनचं, किंवा मग मी किन्नर आहे, मला किन्नर लोकातच राहायचं. घरचे खूप म्हणायचे, आई माझी खूप रडायची, हात जोड पाय जोड. किंवा आता मुळात मी लहानपणापासून मी देवकर, देवीची, मग ते देवीची देवकर म्हणून माझ्या घरच्यांनी म्हणजे लहानपणापासून ते ऍक्सेप्ट केलेलं. मला पहिलीपासून केस होते डोक्याला वगैरे. मग ते माझ्या घरचे लोक मी देवीचं करत, मला म्हणायचे सगळे, तू देवीचं करतोस ना, तू देवीचं कर, लाईफ टाइम देवीचं कर, तू काही नाही ना, म्हणजे तुला मुलीच्या बाबतीत काय वाटत, तू लग्न पण करू नको, तू असाच राहा, हा पण पॅन्ट शर्ट होता. मी म्हणायचं नाही, मी देवकर आहे, मी म्हणत नाही म्हणून, पण मला मुलीच्या बाबतीत अजिबात कुठलंच काही नाही. मग मला मी असं का राहू, माझी जे रिअल लाईफ आहे मी ते तशीच जगणार ना. त्याच्यामुळे माझी फॅमिली म्हणजे खूप चांगली होती आणि आहे आता पण. माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे त्यांनी काही दिवस हे केलं, त्यांना वाटलं, त्यांना पण दुःख वाटणारच ना, कारण एकुलता एक लेकरू जर एवढा मोठा निर्णय घेते, जेंडर चेंज करते, त्याच्या कम्युनिटीमध्ये जाऊन राहते, तर त्यांना त्रास होणारच आहे ना. वाटलं त्यांना खूप त्रास, पण नंतर नाही बोलतात घरचे लोक, सगळे चांगले. आई आहे, मला 2 बहिणी आहे, इकडं आईची आई, आजी माझी, माझ्या मावश्या वगैरे सगळे चांगले. आता देवीचा देवकर उल्लेख केला, तर ही काय परंपरा, म्हणजे कधीपासून चालत आलेली असावी की ट्रान्सजेंडर करणं, देवीचा देवकर असेल, डाक असेल, ही पद्धत करण्याची परंपरा? आता ही डाकची परंपरा आपल्या फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये, बरोबर, नांदेड सोडलं दुसरं कुठं नाही. फक्त आपल्या नांदेडमध्ये लग्न झालं, लग्नामध्ये मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये कामाई, मुंजा, नरोबा हे डाक वाजते. ते डाक वाजल्याशिवाय त्यांचे पुढचे प्रश्न होणार नाही. मोठ्या मुलाचं लग्न झालं, पहिले आमच्या हाताने त्या लग्नामध्ये, काही जणांच्या इथं म्हणजे लग्नाच्या आधी असते, तर ते आम्ही हळदी लावेपर्यंत नवरदेवाला त्यांच्या घरची बाईले हळदी लावणार नाही ना, दुसरं कोणी लावणार नाही, म्हणजे हळदच लागणार नाही. जेव्हा आम्ही देवकरच्या हाताने हळद लागेल तेव्हाच त्या नवरदेवाला हळदी लागेल. म्हणजे हे डाक वाजवत असताना किंवा एक समाजामध्ये तुम्हाला एक प्रतिष्ठाही भेटते. हो, पण कुठेतरी काही लोक असे असतात खूप इज्जत आहे त्याच्यामध्ये. काय त्रास नेमकं काय कसं आहे, डाक या प्रोग्राम मध्ये गेले ना, लोक देवकर म्हणून, देव म्हणून, झाड म्हणून हात जोडतात, पाया पडतात, सगळे पाय धुतात घरी गेल्याबरोबर. म्हणजे खूप इतकं एक दिवस म्हणजे ते कुठं तर मला तर असं वाटते, खरंच मुळामध्ये कुठं तर एकच दिवसासाठी त्यांच्या घरी आमच्या हातचं काही काम असते म्हणून ते दिखावा करतात, फक्त एक दिवसासाठी. मग काम झालं नंतर, हा ते देवकर, जाने ते, हिजरे, छक्के, ते
तृतीयपंथी किन्नर पैसे मागतात, 10 रुपये अडवतात, मागतात, असं करतात तसं करतात. नंतर त्या लोकांचं म्हणजे अलग होत. म्हणजे काम आहे तोवर जोपर्यंत काम आहे तोपर्यंत ते कसं ते मन आहे ना, काम पडले की कुत्र्याला बी मामा म्हणायचं तसं. त्या पद्धतीमध्ये चालू असतं. त्यामुळे पर्यंत त्यांचं काम झालं की त्याच्यामध्ये कोण. तुमची गुरु शिष्य परंपरा असते, तर ही गुरु शिष्य परंपरा आणि आखाडा परंपरा कशी असते, काय पद्धत असते त्याची? कसं आहे, आखाडा परंपरा ते आखाडा म्हणजे मंथ होणं, महामंडलेश्वर होणं, ते आता हे साधना वगैरे करतात आमचे लोक, त्याच्यामध्ये ते मोडलं. सनातनी म्हणजे किन्नर मध्ये ते हे आखाडे वगैरे आहेत ना आमचे, तर ते त्याच्यामध्ये मोडते. ते म्हणजे देवभक्ती त्यांच्यामध्ये ते लोक इकडं भिक्षा वगैरे मागायला नाही येत. आता हे गुरु शिष्य परंपरा, आता गुरु शिष्य परंपरेमध्ये कसं, आता माझे गुरु आहेत, माझे गुरु म्हणजे जया गुरु म्हणून आहेत नांदेडमध्ये. आता प्रत्येक इथे चालत आलेली पिढी परंपरा आहे. माझ्या गुरुचे गुरु पण आहेत असं. आता माझ्या गुरूंचा पण खूप सपोर्ट आहे मला, खूप म्हणजे खूप. आता हे मला भरती करण्यासाठी, माझ्या एज्युकेशन साठी माझे गुरु खुद म्हणतात मला की बाबा तू जाऊ नको बाहेर, तू शिक्षण चालू आहे, तुझी भरती चालू आहे ना, तू भरती कर. माझे गुरु खूप इतकं म्हणजे मला सपोर्ट करतात, खूप खूप खूप. भरतीसाठी त्यांनी असं कोणी जरी आमच्या कम्युनिटीमध्ये जरी कोणी बोललं की बाबा तुम्ही सुप्रियाला का बोलत नाही, ती मुलींमध्ये जाऊन राहते, मुलांमध्ये राहते, असं कपडे घालते, रनिंगला जाते, ह्याला जाते, हे असं करते तसं करते, माझे गुरु डायरेक्ट म्हणतात त्यांना की बाबा ती करते तसं तुम्ही पण करा. मी म्हणत नाही की तुम्ही करू नका, भीक मागणं हेच आपला धंदा नाही, माझे गुरु खुद म्हणतात. त्याच्या पलीकडे ही तुला जॉब करायचं. आता माझं कसं झालं, हे भरतीच्या ह्याच्यामध्ये माझ्या गुरुचा आणि माझ्या फॅमिलीचा खूप खूप सपोर्ट झाला होता. त्याच्यामुळं मी एवढं म्हणजे इथपर्यंत टिकले. आणि आणखी बी जोपर्यंत म्हणजे हे होणार नाही तोपर्यंत मी खचणार नाही. गुरु शिष्य परंपरेमध्ये असं असतं का की म्हणजे कोणी ज्याला वाटेल त्याला आपण गुरु बनवायचं का, काही असतात काही नियम त्याच्यात? नियम म्हणजे कसं असते, आता उदाहरणामध्ये मला माहिती झालं की बाबा मी हे आहे, मग हे आहे, आता माझ्या इथं जवळपास असणाऱ्या लोकांमध्ये जाणार ना, मग ते तसं झालं. किंवा म्हणजे आता हनुमानगड माझा आजोळ आहे, तर हनुमानगडच्या जवळच नमस्कार चौकात माझे गुरु राहत होते, आणि नमस्कार चौकात माझ्या आईचंच घर होतं पहिले. मग तिथं माझे गुरु राहत होते. मी गुरुंना विचारले की बाबा मला असं असं होते, मी असं मला फिलिंग्स मुलांचे आहेत, आणि मला पूर्ण असं साडी घालून राहायला वगैरे आवडते, मी येऊ का तुमच्या इथं राहायला? मग त्यांनी सांगितलं बाळा तुझी लाईफ एवढं म्हणजे घरचं चांगलं आहे, विचार कर, असं राहा घरी. म्हणलं गुरु नाही विचार, मी इतके दिवस केला की बाबा म्हणजे त्यांच्यासाठी मी लाईफ माझी बर्बाद करायचं का? माझी लाईफ तर मग अशीच जाणार ना. मी जर फॅमिलीचा विचार केला तर माझी लाईफ म्हणजे त्यांच्यासाठीच जगणं, त्यांच्यासाठीच मरणं होणार ना. मी माझ्यासाठी कसं जगू? त्यांनी मला खूप समजून सांगितलं माझ्या गुरूंनी की बाबा तू आणखी एक वेळेस विचार कर, आणखी एक वेळेस विचार कर, तू एकुलती एक आहे तुझ्या घरी, तुला मी म्हणत नाही की येऊ नको, तू ये महिन्याला 2 महिन्याला एखादा दिवस राहा जा. मी म्हणलं नाही, मला राहायचं तर माझी रिअल लाईफ आहे, मी लाईफ बदलू शकणार नाही गुरु, मला राहायचं तर इथंच राहायचं, इथं नाही तर कुठंच नाही. म्हणून मग त्यांनी म्हणले तू ठरवलं का? हो ठरवलं. मी डायरेक्ट घरून निघाले, ते आले त्यांच्यापाशी. मग त्यांनी पण म्हणजे खूप सपोर्ट केला की बाबा तू असं नाही, असं कर, तू शिक्षण कर, तू हे कर, तू राहा इथं, राहू नको म्हणत नाही, पण तू शिक्षण कर, तुझं शिक्षण एवढं झालं. आता माझे गुरु पण म्हणतात, कित्येक लोकांमध्ये म्हणतात त्यांनी हिने इतकं शिकली, हिच्या एवढं कोणीच शिकलं नाही आमच्याकडे, हिने एवढं शिकली, हिच्या एवढं कोणी. त्यांना पण खूप अभिमान वाटते की बाबा माझी शिष्य म्हणजे एवढं शिकली, इथपर्यंत गेली, भरती करते. मग ते काम त्याच्यामध्ये हो लागो, जॉब का न लागो, पण त्यांना इथं खुशी वाटते की बाबा माझा चेला म्हणजे भरती करते. बरोबर. त्यानंतर आता पाहतो की आपण जनरली मंगळसूत्र जे लग्न झाल्यानंतर घालतात, पण काही किन्नर जे असतात म्हणजे ते पण त्यांच्याही गळ्यामध्ये मंगळसूत्र, ती काय परंपरा असते नेमकं? ते मंगळसूत्रच असतं का काही वेगळं? नाही नाही, वेगळं काही नाही, मंगळसूत्र असते. आता आमच्या ह्याच्यामध्ये परंपरा अशी आहे की गुरु शिष्य परंपरेमध्ये काही जण जेंडर वगैरे चेंज करतात. चेंज केल्यानंतर गुरुच्या नावचं म्हणजे किन्नर लोकांसोबत तर 90% लोक लग्न करत नाही, आणि केलं तर 10% लोक करतात, केलं तरी ते का टिकत नाही, कारण ते मुलीच्याच होत नाही तर मुळामध्ये ते किन्नर लोकांचे काय होणार. मग
केलं तरी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष त्याच्यावरती टिकणार नाही. आमच्या याच्यामध्ये जेंडर चेंज केल्यानंतर देवाला मंगळसूत्र वगैरे चढवतात, पायातले जोडवे चढवतात, चैन चढवतात, नाकातला काटा चढवतात. मग त्याच्यानंतर गुरुच्या हाताने ते शिष्याला चढवतात. मग तेव्हापासून ते किन्नर गळ्यामध्ये कंपल्सरी घालतात. की असं नाही की लग्न झालं म्हणून, म्हणजे ते एक प्रकारचं आमचं लग्नच झालं, गुरुच्या हाताने चढवलं म्हणजे हे झालं. मग जोपर्यंत म्हणजे बाई लग्न झाल्यानंतर कसं नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावते, टिकली लावते, सिंदूर भरते, पायात जोडवे घालते, गळ्यात पोत घालते. मग तसं जोपर्यंत गुरु आहेत तोपर्यंत आमच्यामध्ये घालतात. नाकामध्ये काटा, पायात जोडवे, डोक्याला टिकली, कुंकू, असं. गुरु आहे तो गुरुच्या नावचं. म्हणजे लोक कसं लग्न झाल्यावर घालतात, तर आम्ही गुरुच्या नावचं घालतो. गुरु हेच सगळं आमचं काही. मग आता आपण पाहतो की म्हणजे खूप कमी तृतीय पंथी आहेत जे तुमच्यासारखे शिक्षण घेतात, वेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रवास करतात, पण बाकीचे तोच रुटीन फॉलो करतात की टाळ्या मागणं आणि पैसे मागणं आणि या पद्धतीमध्ये आपलं पोट भरणं. तर यांना काय अडचणी, नेमकं लोकांचं कसं? अडचणी कसं आहे, हे लोकांच्या भावना, लोकांचे दृष्टिकोन. आता तुम्ही एज्युकेटेड आहे, तुम्हाला समजते की बाबा यांचं पण एज्युकेशन झालेलं आहे, हे लोक पण शिकू शकतात, हे लोक पण कुठंतरी जॉब करून पुढे जाऊ शकतात, बरोबर. पण दुसऱ्या लोकांना म्हणजे असं समजत नाही. ते लोक काय म्हणतात, हे तृतीयपंथी आहे, यांनी भीक मागणं हेच यांचा धंदा आहे, त्याच्या पलीकडे ते काहीच नाही, कुठं जाऊ शकत. आता खूप ठिकाणी कुठं सरपंच झाले, कुठं नगरसेवक झाले, कुठं MLA साठी थांबले, तर कुठं गव्हर्नमेंट जॉबला पण गेले. फक्त आपला महाराष्ट्र सोडलं तर महाराष्ट्रामध्ये पण गेले, आता चालू झालं. पण मला एवढं म्हणायचं की म्हणजे जसं प्रत्येकांना आरक्षण दिलं, समांतर आरक्षण आहे प्रत्येक जागी, प्रत्येक SC ST OBC ओपन SBC NTBC हे सगळ्यांसाठी आरक्षण आहे ना. मग तसं प्रत्येक जिल्ह्याला उदाहरणार्थ 1% जरी आरक्षण सोडलं की बाबा आमच्या लोकांसाठी जागा आहे, एक जरी जागा असली, एक जागेसाठी 10 व्यक्ती तर निघतील सुरुवातीला तयारी करण्यासाठी. मग त्या आशेवर बसतात. आता उदाहरणार्थ मी जसं हे भरती करायले ना, तसं आमच्या नांदेड मधून 24 ते 25 जणांनी 12वी साठी ऍडमिशन घेतले. किंवा तिनं एवढं करायले, तिचं व्हायलं कुठं, तर म्हणजे आमचं पण होईल. खूप जण म्हणजे कुठेतरी आशेचा किरण दिसतो. खूप त्यानंतर आता जे हे असतं की गव्हर्नमेंटच्या योजना असतात, आताच मागे एक निर्णय लागू झाला की तृतीय पंथीयांना व्यवसाय करण्यासाठी 2 लाखापर्यंत कर्ज शासन देतं 18 ते 18 वर्षापासून पुढच्यांना. तर अशा काही योजना या आधीच्या होत्या का, जेणेकरून तुम्हाला एक इंडिपेंडंट बनवतील आणि समाजामध्ये एक हक्काचं स्थान निर्माण करून देतील? नाही, पहिले काहीच नव्हतं. हे जसं हक्काचे संरक्षण हे तृतीयपंथी लोकांसाठी कम्युनिटी हे झाली ना, तेव्हापासूनच हे कुठंतरी हे यायले. आता आम्हाला संजय गांधी निराधार योजना चालू केलं. आता आमच्या नांदेडमध्ये तर कोणत्या तृतीयपंथी पर्यंत आणखी ते योजना आली नाही. कारण मुळात आमच्या लोकांचे डॉक्युमेंटच रेडी नाही, कित्येक जणांचे त्यांना डॉक्युमेंट देतच नाही. उदाहरणार्थ कसं आहे, आमचे लोक जात नाही. मग जसं हे मेल फिमेलला जसं डॉक्युमेंट स्वतः गेलं देतात, मग आमच्या लोकांना खुद होऊन शासनाने जर एखादा कॅम्प ठेवला दर महिन्याला की बाबा तृतीयपंथी हे पण आपल्याकडे समाज आहे ना, मग या समाजासाठी कुठं आपण बी पुढाकार घेतलं पाहिजे. त्यांनी जर एखादा महिन्याला एक कॅम्प ठेवला की बाबा या कॅम्प मध्ये पहिली वेळेस आधार कार्ड काढायचं, पुढची वेळेस पॅन कार्ड, त्याच्यानंतर राशन कार्ड, प्रत्येक वेळेस म्हणजे अलग अलग जर ठेवला, म्हणजे प्रत्येक जण पुढे येईल ना की त्यांचे डॉक्युमेंट करून घेतील की बाबा सरकार आपल्याला एवढं हे द्यायला सुविधा, म्हणजे आपले डॉक्युमेंट रेडी करायचं. मग आता शासनच मागं खेचत आहे, तर मग आमचे लोक कसं खेचणार? आता आमचे लोक पण म्हणजे शिकलेले पण खूप आहेत, पण ते पुढे यायला भीतात. आता तुम्हाला जसा घरून सपोर्ट भेटला, त्यासोबत तुमच्या गुरुने तुम्हाला सपोर्ट केला, पण असं प्रत्येकासोबत होत नाही किंवा प्रत्येकाचा गुरु सपोर्ट करेल असं वाटत नाही, किंवा पाय खेचायची पद्धत असते. गुरुलाही वाटतं की आपला शिष्य समोर गेला नाही पाहिजे असं वाटतं. या बाबतीत बाकीच्यांना काय सांगाल तुम्ही, जे शिकलेत पण ते तिथंच थांबलेत, पुढे जात नाहीयेत? आता बाकीच्यांना सांगायचं म्हणजे असं की बाबा तुम्ही शिकून काय फायदा? आपली ओळख आहे तृतीयपंथी आपण, पण त्या ओळखचा काहीतरी वापर करा ना तुम्ही. आता लोक म्हणतात की बाबा
टाळी वाजवणं, भीक मागणं किंवा डाक वाजवणं हेच यांचा धंदा. पण मला ते धंदा मला बदलायचं म्हणजे मुळात मी जसं बदलायली तसं तुम्ही पण बदला. बरोबर. म्हणजे आपली ओळख जी पारंपरिक चालत आली ती राहिली नाही पाहिजे, काहीतरी वेगळी ओळख निर्माण झाली. वेगळी ओळख की बाबा हे टाळी पण वाजू शकतात, हे भिक्षा पण मागू शकतात, हे डाक पण वाजू शकतात आणि हे गव्हर्नमेंट सर्वंट पण होऊ शकतात आणि हेच तृतीयपंथी बिझनेस पण करू शकतात. आता ही जी तुम्ही सांगितली जी जर्नी होती ते का मुलामध्ये होणाऱ्या बदलाची होती. मग मुलींमध्ये या पद्धतीचे बदल होतात का, की मुलींमधून ट्रान्सजेंडर तयार होतात का फक्त ट्रान्सजेंडर मुलांमधूनच तयार होतात? मुलांमधून, मुलीमधून नाही होत. मुलींमधून नाही होत, तर मुलांमधूनच ट्रान्सजेंडर तयार होतात. अच्छा. आणि या पलीकडे सांगायचं असं म्हणजे तुम्हाला आता पोलीस भरती करताय, त्यामध्ये तुमची जर्नी चालू आहे, तर याच्या व्यतिरिक्त काही विचार केलाय का की आपण आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करायला पाहिजे, तिथे कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे? जसं शमीबा पाटील आहेत, शमीबा पाटील ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काम करतात, तर या पद्धतीमध्ये काय? आता माझं म्हणणं आहे भरपूर खूप करायचं की बाबा, म्हणजे माझं म्हणणं असं आहे खरं सांगायचं म्हणजे की एकटंच पुढे जायचं नाही. आता मी एकटी भरतीसाठी निघायले ना, माझ्या मागे 4 जणांनी मला विचारलं की बाबा फॉर्म कसं कर. मिळताना डायरेक्ट मला एक सोलापूरवरून पण फोन आला होता तृतीयपंथीचा की ताई तुम्ही फॉर्म भरलात, मला थोडी माहिती सांगा. मी म्हणले थोडी नाही, खूप सांगते मला, कारण इतकी खुशी वाटते की बाबा कोणी तर आपल्यासोबत भरती करायला तृतीयपंथी तयार झाला. मग तिला मी माहिती सांगितली. जसं मला पण वाटते की माझ्या नांदेड जिल्ह्यातून, नांदेड का अख्ख्या महाराष्ट्रातून जरी प्रत्येक भरतीला तृतीयपंथी जर भरले तर मला खूप अभिमान वाटतो की बाबा माझी कम्युनिटी पुढे चालली. बरोबर. कुठेतरी आनंद वाटतो आपल्या कम्युनिटीची लोक पाहिल्यानंतर. आता हे जे 2 लाख रुपये शासनाने व्यवसायासाठी द्यायचं ठरवलं, तर याचं इम्प्लिमेंट झालं का? लोकांना लाभ मिळतोय का काही? जस्ट आता झालंय ना ते 8-10 दिवस झाले. आता बघू, माझा विचार केला मी ग्राउंडला जाऊन येणार आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे मी ते योजना निघाली तर मला त्या योजनेचा खूप खूप आनंद झाला. आता मी जेव्हा म्हणजे ग्राउंडला जाऊन आल्यानंतर मी पहिले ते प्रोसेस विचारून सानवी मॅडमला, मी समाज कल्याण मधून आहे वाटते बहुतेक ते, मग ते प्रोसेस हे करणार मी पहिले स्वतःवरच हे करणार आहे. मी उचलून जर भेटले मला 2 लाख, माझा स्वतःचा विचार चालू आहे कुठला तर बिझनेस टाकायचा नांदेडमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे तृतीयपंथीयांकडे लोकांची बघण्याची नजर वेगळी असते खूप. म्हणजे ते भीक मागणं या पलीकडे जाऊन पण वाईट नजर टाकतात ती लोक. म्हणजे त्या लोकांना कसं फेस करतात? आता कसं आहे, आता मी उदाहरणार्थ पोटासाठी मला पण भीक मागणं हे जरुरीच आहे. मी जाते नांदेड ते पूर्णापर्यंत पनवेल गाडीला 6:20 मग त्या गाडीला जाते आणि त्या गाडीमध्ये मी म्हणजे या भरतीच्या प्रक्रियेपासून ते एकच गाडी मागते 2 ते 3 वर्षामध्ये. मी त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली गाडी मागत नाही. इथून जसं जाते स्टेशनला की बाबा माझी एक ठरवलेली नेमलेली जागाच आहे, त्या जागेवर बसायचं आरपीएफ ऑफिसच्या बाजूला. तिथं कोणता मुलगा येणार नाही, छेडणार नाही, कोणी त्रास देणार नाही, कोणी काही बोलणार नाही. आणि तिथं म्हणजे आरपीएफ ऑफिस त्यांना सगळ्याला माहिती की बाबा ही पोलीस भरती करते, इथंच बसते, आली तर गाडीला, नाही तर नाही. मग तिथून पूर्णापर्यंत गाडीत जायचं, दे रे भाऊ, दे रे भैया, दे रे दादा, प्रेमानं मागायचं. दिलं न दिलं, आपल्या थोडंच मायबापानं ठेवलेलं आहे त्याच्याकडे की आपण कमाई करून त्या लोकांना दिलेलं आहे, आपण भीक मागायला आलो. दिलं न दिलं, मग प्रेमानं मागते. आणि त्याच्यामध्ये असे डेलीवाले लोक की त्यांना माहितीये की ही भरती करते, ते न चुकता मला रोज 10 रुपये देऊन जातात. डेली अपडाऊन करणारे लोक त्या गाडीत. मी फक्त पनवेल गाडीमध्ये एक जनरल मागते, 400, 300, कधी 200, कधी 250, कधी 500. बस तिकडे येताना बसून येते गाडीत, कारण तिकडं पुढे भरपूर खूप जण मागून सोडतात ते गाडी, त्याच्यामुळे ते मागणं होतच नाही. काय आता असं पाहतोय की जनरल एक्सपिरियन्स सगळ्यांचाच येतो की मागायला येतात तेव्हा त्रास देतात काही लोक. जर एखाद्याकडे चिल्लर नसते किंवा एखाद्याला द्यायची इच्छा नसते तर त्यावेळी त्रास देतात. तर यांच्याविषयी काय सांगाल की काय करायला पाहिजे? कसं असते, 5 बोट सारखे नसतात. आता कोणी कळून करते, कोणी न कळून करते. आता त्रास देतात म्हणजे आपल्याला ते त्रास दिलेलं कळते की बाबा हे तृतीयपंथी इथं आले, इथं मागायले, मागता हे त्रास द्यायले. एखादा व्यक्ती सतवते जर नाही दिले, पण सगळे सतवत नाहीत. तर काही जणांना ना आपण मागायला गेलो, पुढचा व्यक्ती तर काहीतरी बोलून काड्या करते तिथं. हे कारण त्याच्या मागचं मी नाही कुठेतरी चिडचिड होते.
आता तुम्ही मला चांगलं बोलायले, मी तुम्हाला चांगलं बोलायले, त्याच जागी तुम्ही जर सुरुवातला मला वाईट बोललं तर मी तुम्हाला चांगलं बोलणार आहे का? बरोबर. टेट फॉर टॅट टाईप या पद्धतीचं काम असतं. मग काय. म्हणजे शेवटी काय आवाहन कराल लोकांना आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटी मधल्या लोकांना की काय पुढे जायला पाहिजे? शेवटच काय सांगाल? माझं म्हणणं एवढंच आहे, सुरुवात आणि शेवट, की बाबा लोकांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं तर खूप खूप आनंद होईल. कारण जेवढं लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा बदलल, लोक जर म्हणजे म्हणले की बाबा हे तृतीयपंथी आहेत, हे लोक जसं म्हणतात ना आम्हाला डाकायला गेले की बाबा हे देव आहेत, यांचे पाय धुवा, यांची पूजा करा, याला हळदी कुंकू लावा, याला पाया पडतात, की बाबा तुम्ही पाया पडू नका, तुम्ही आम्हाला दूर हात जोडा, फक्त 2 शब्द प्रेमाने चांगले बोला, हसत खेळत. आम्ही तुमच्या घरी एक रात्र म्हणजे प्रोग्राम साठी येतो किंवा म्हणजे कशासाठी बी आलो, मग एक रात्र तुम्ही इतकं चांगलं बोलताना एकदम साखरेसारखं गोड, मग ते लाईफ टाइम साठी बोला ना. कोणत्या तृतीयपंथी तुमच्यापाशी मागायला आला की ताई नाहीत आमच्याकडे 10 रुपये चिल्लर, तुम्ही नंतरची वेळेस घेऊन जा, मग असं बोला. ते व्यक्ती तुम्हाला कशाला भांडणं करेल? किंवा तुम्ही त्या व्यक्तीला जर आगाव बोललात, हा पुढची व्यक्ती जर तुम्हाला आगाव बोलली तर तुम्ही बोला, पुढचा व्यक्ती हात पकडायला, असं व्हायलंय. मग माणसं जर गलत वागले तर तृतीयपंथी सोडतात का? नाही सोडत. पण लोकांना वाटते की बाबा ते माणूस चांगला आहे, ते तृतीयपंथीच खराब आहे, त्याच्यामुळे तृतीयपंथीचं नाव सगळीकडे बदनाम. पण माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा जे पण म्हणजे आमचे लोक शिकायले त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या, सपोर्ट करा, की बाबा पुढे जा, तुम्ही आणखी शिका, तुम्ही जॉब करा किंवा कुठला बिझनेस करा. बरं तुम्ही जरी कुठला म्हणजे बिझनेसमॅन असेल तर त्या लोकांना असा सपोर्ट करा की ताई तुम्ही आमच्याकडे म्हणजे बिझनेस मध्ये आमच्या तुम्हाला जॉब देता, तुम्ही करता का? तुम्ही जर जॉबला कोणी एखादा जर व्यक्ती, मला तर असं वाटतं नांदेड मध्ये एखादा जर व्यक्ती मला जर येऊन म्हणला ना सुप्रियाताई तुम्ही जॉब करता का, त्या व्यक्तीने मला 10 ते 15 हजार जरी पेमेंट दिलं ना, मी जॉब करायला तयार आहे. कारण मला म्हणजे अभिमानाची जिंदगी जगायचे, की बाबा भिक्षा मागणं हेच आमचा धंदा नाही. जर टाळी वाजवणारा व्यक्ती एवढं शिक्षण शिकते, पुढे जायला बघते, त्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी अलग असेल ना, की बाबा मला जॉब करायचे. जसं मुलगी आणि मुलगा जगते तसं मला किन्नर राहून मला तृतीयपंथी पण जॉब करते असं दाखवायचं. नक्कीच. ही समाजामधली विषमता आपण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. अर्धनारी नटेश्वर म्हणतो आपण ज्या शंकराला, त्या शंकराची पूजा करतो, त्या शंकराच्या नटराज या रूपाची आपण पूजा करतो, आणि त्याच नटराजाचे वंशज किंवा त्याच नटराजाचे वारसदार जे असतात त्यांची कुठेतरी आपण अवहेलना करतो. म्हणजे कुठेतरी समाजातली विषमता समजून घ्यायला पाहिजे. स्त्री आणि पुरुष या 2 समुदाया व्यतिरिक्त तृतीयपंथी हाही समुदाय याच समाजाचा भाग आहे आणि तो याच समाजामध्ये राहतो, याच समाजामध्ये वावरतो. ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे. तेही माणसंच आहेत, तेही हाडमासाचीच माणसं आहेत, तेही आपल्यासारखीच बोलतात, आपल्यासारखीच राहतात, आपल्यासारखीच वागतात. फक्त नैसर्गिक बदल असतो आणि तो बदल आपण समाजाने स्वीकारायला हवा आणि त्या बदलानुसार आपण त्यांना समजून घ्यायला हवं. आज अनेक तृतीयपंथी समुदायातील लोक आहेत जे उच्च शिक्षित आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, त्यांचे स्वतंत्र स्टार्टअप आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते काम करतात. गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, विविध क्षेत्रात ते काम करतात. काम करण्याची ऊर्जा घेऊन पुढे जातात. त्या पुढे जाणाऱ्या लोकांना सपोर्ट करणं हे तुमचं आमचं काम आहे, या समाजामधले भरीव घटक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्या शोचा उद्देशच हा आहे की त्यांच्या मनातली खदखद तुमच्या समोर मांडणं आणि तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अवेअरनेस निर्माण करणं. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल मनपूर्वक आभार. आणि पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह, बातमीची प्रभाव पडेल. धन्यवाद.